इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. मर्यादा नहीं वचने रे, विश्वास जपला याने. सप्तपदीने दिलेला हा उपहार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. मंगळसूत्र 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 मंगळसूत्र. जर तुम्ही योग्य वेळी तिथे नसता पोहोचलात जज साहेब, तर त्या बाईचा जीवच गेला असता. मला समजलं नाही, काय म्हणायचं काय तुम्हाला? मार यांच्या पोटाला लागलाय, ज्याचा परिणाम पोटातल्या बाळावर होऊन गेला. पप्पांच्या सहीशिवाय घर कसं विकलं जाऊ शकतं? पप्पांना फोन लावते मी. हे होऊ शकतं. पप्पा आपल्या गद्दार भावाला खुश करण्यासाठी काही पण करू शकतात. साई नाही करू शकतात ते. पण पप्पांना अंदाजच नाहीये की आम्हाला किती त्रास होईल याचा. हे घर आमच्या पूर्वजांचं घर आहे. याच्यासोबत आमच्या आठवणी जोडलेल्या आहेत. कितीतरी आनंदाचे, कितीतरी दुःखाचे क्षण इथे आम्ही घालवले. एक एक वीट आम्ही किती प्रेमाने रचली आहे. पण पप्पा, किती फरक आहे दोन भावांमध्ये. एक भाऊ इतका त्याग करतो, इतका बलिदान करतो, आणि दुसरा भाऊ मंदिरासारखं घर विकायला निघालाय. काकाने हाही नाही विचार केला की पप्पांना किती वाईट वाटेल. ते तर साफ कोलमडून पडतील, सहन नाही करू शकणार ते. मी पण सहन नाही करू शकणार. तुम्हाला बजावून सांगते, मी तुम्हाला असं अजिबात करू नाही देणार. आमचं घर अखेर आमचंच राहील. मी बघतेच आता तुम्ही ते कसं काय विकता ते. वकील साहेब, मी रितिका बोलते. मला तुमच्याशी अर्जंट बोलायचंय. तुम्ही आता येऊ शकता मला भेटायला? दिल्ली? मग तुम्ही परत कधी येणार आहात? ही गोष्ट तर जगजाहीर झालेली आहे की माझ्या काकांनी माझ्या पप्पांसोबत चीटिंग केली आहे. सगळीच्या सगळी प्रॉपर्टी हडप केली आहे त्यांनी. वकील साहेब, मला ती सगळी प्रॉपर्टी परत पाहिजे, कोणत्याही परिस्थितीत. हो वकील साहेब, माझ्याकडे ठोस पुरावे आहेत की माझ्या काकांनीच माझ्या पप्पांसोबत चीटिंग केली आहे, दगाबाजी केली आहे. मला कोणती गोष्ट नाही ऐकायची. मला फक्त ती प्रॉपर्टी परत पाहिजे, कोणत्याही परिस्थितीत. तुम्ही कोर्टात जाण्याची तयारी करा. या केसशी संबंधित जितके काही डॉक्युमेंट्स आहेत मी तुमच्या ऑफिसमध्ये पोहोचवते. ठीक आहे? काका, सोडणार नाही मी तुला. अरे सुनबाई. हाँ बोला पप्पा. कुठे चाललीस का? हो, वकिलांना भेटायला चालले. वकिलांना? अगं बाई सुजाता. अरे अगं ही तर अहो जरा हळू बोला ना. बाळ झोपलंय, नुकतीच झोप लागलीये. ओ
सॉरी सॉरी सॉरी, ते बाळाचं लक्षातच नाही राहिलं माझ्या. तिला डिस्टर्ब नाही करता कामा. ही सुनबाई कोणा वकिलाला भेटायला चालली रागाच्या भरात. जरा विचार, काय झालंय? काय काय झालं ग? मग काय करू पप्पा, तुम्हीच सांगा मला. सूर्या काकांनी घर विकून टाकलंय. मला त्याच संदर्भात वकिलांना भेटायचंय. काय? घर विकून टाकलं? सूर्या असं कसं घर विकू शकतो? अरे तो गद्दार कोणत्याही थराला जाऊ शकतो. अहो पण व्याहींच्या सहीशिवाय घर कसं विकलं जाईल? मम्मीची, जेव्हा माणूस बेईमान असतं ना तेव्हा मार्ग आपोआप मिळतात त्याला. होऊ शकतं की बिल्डर आणि सूर्या काकांनी मिळून काहीतरी गडबड केली असावी. पेपर्सवर साईन घेतली असावी किंवा मग खोट्या सह्या केल्या असाव्यात. काही होऊ शकतं ना. सुनबाई पण असं तर नाही की तुमचा गैरसमज होतोय? म्हणजे काय? होऊ शकतं की व्याहेजींनी तुम्हा लोकांना काही सांगितलंच नसावं. हे बघ सुनबाई, जज साहेबांच्या वागण्याचा काही भरवसा नाही. ते आपल्या भावासाठी श्रीरामही होऊ शकतात आणि दानशूर कर्ण पण. सुनबाई, तू तर सर्व काही करून बघितलंयस ना, पण काही बदललं नाही ना? हो ना, तू सगळं करून पाहिलंस पण हाती काही लागलं नाही. हे बघ, मला वाटतं की व्याहींचा आपल्या भावावरचा मोह संपणार नाही, म्हणून तुझे जे एफर्ट्स आहेत ते पूर्णपणे वाया जातील. पण सुनबाई, मी तुला अडवणार नाही. तू प्रयत्न करून बघू शकतेस. अरे हो, मला आता आठवलं. सुनबाई, सुजाता, तुम्ही माझी सोन्याची चेन पाहिलीत का? नाही, मी नाही पप्पा. पाहिली. मी आंघोळ करत असताना चेन तुटली होती म्हणून मी बाथरूममध्ये ठेवली. त्यानंतर मी विसरलो. आता बघितलं तर चेन नाहीये तिथे. काय? मम्मीजी, तुम्ही खरोखर चेन नाही पाहिलीत? नाही, मी नाही पाहिली. तर मग तुम्ही राधाला विचारलं का? अरे त्या बिचारीला काय विचारायचंय? तिला काय माहित असणार या बाबतीत? अहो पण असं का मम्मीजी? आपण तिला विचारायला पाहिजे ना. हो सुजाता, सुनबाई बरोबर बोलते. आणि राधाचं नाव ऐकता तुझ्या मनात तिच्याबद्दल इतकं दया का निर्माण होते? अहो ती बिचारी लाचार आहे, पण ती चोर नाही असू शकत. अच्छा सुनबाई, तू तिला नको विचारूस, मी स्वतः विचारेन तिला. तुम्ही असं का म्हणताय मम्मीजी? मी का नको विचारू? शिवाय तसंही घरात आपण तिघं सोडलं तर बाहेरचं कोणी नाही आलंय. मग तिला विचारावं लागेल ना की चैन कुठे गेली. हे बघ, तू तिला विचारायला जातेस तर जरूर विचार, पण जरा शांत डोक्याने विचार. ठीक. अगं मग कसं वागायला पाहिजे ग तिने? काय अर्थी ओळायची त्या राधाची? अरे तू तिच्यावर इतकी मेहरबान का झालीयस? हा, आणि हा प्रश्न चेनचा नाही, इमानाचा आहे. जर सुनबाईचा तिच्यावर संशय असेल ना तर मी सुनबाईच्या पूर्णपणे बाजूनी आहे. बिचाऱ्याला वकिलांकडे जायचं होतं तर अडकवून ठेवलंस आपल्या लाडक्या राधासोबत तिला. राधा, पप्पांची सोन्याची चेन बाथरूम मधून गायब झाली. तू पाहिलीस? नाही दीदी, मी तर नाही पाहिली. मम्मीजींनी सोन्याची चेन नाही पाहिली, तू नाही पाहिलीस, मग कोणी पाहिली? दीदी मला काय माहित, आणि तुम्ही माझ्यावर असा संशय का घेताय? याला काय अर्थ आहे? घरात 4 लोक आहेत, तू साफसफाई करतेस, तुला माहित नसलं तर आणखी कोणाला माहिती असेल? दीदी तुम्ही काय माझ्यावर चुप. ही रडण्याची नाटकं माझ्या समोर नको करूस. मी मम्मीजी नाहीये, समजलं? तुम्ही माझ्यावर असा संशय घेत राहिला तर मी गावी जाईन. गावाला जाण्याची धमकी तू मला नको देऊस. जोवर चैन सापडत नाही तोवर तू कुठेही जायचं नाही, समजलं? जा शोध, जा जा लवकर शोध. कमालच झाली. यात तुझा काय बी दोष नाहीये. माया, ममता, सहानुभूती हे गुण तर स्त्रीचे दागिने आहेत. आणि काकी या नात्याने तू जे काही केलं स्नेहासाठी, त्यासाठी तुझा सन्मान तर केलाच पाहिजे. पण काय माहित स्नेहा कोणत्या मातीची बनली. मला तर लाज वाटते तिची आई म्हणून घ्यायला. दीदी, स्नेहा किती बदलली आहे हो. किती स्वार्थी, बेईमान झाली आहे हो. ज्या जज साहेबांनी तिच्यावर इतकी दया केली, लॉकअप मधून बाहेर येता क्षणी तिने
त्यांनाच डंख मारला आणि दोघांनी मिळून जज साहेबांचं पवित्र घर विकून टाकलं. जज साहेब, जज साहेब, काही ऐकलत का तुम्ही? काय? पण तरी सुद्धा काय करू शकतो मी? काही नाही. जिथे माझ्या छोट्या भावानेच विश्वास आणि भरवशाचा लिलाव केला, तिथे इतर कोणतीही गोष्ट गमावण्याचं दुःख काय करायचं? माझं घर विकलं गेलं याची मला चिंता नाही, पण ते निव्वळ एक घर नव्हतं, ते मंदिर होतं माझं, जिथे माझे परमेश्वर, माझे माता पिता राहत असत. आई वडिलांनी रक्ताचं पाणी करून त्याचा पाया रचला होता. सर्व काही होतं त्या घरात माझं. माझ्या आठवणी, माझ्या शारदाचं प्रेम, माझ्या मुलांचा स्नेह, सर्व काही विकून टाकलं सूर्याने. जर सूर्यानेच त्या मंदिराची लाज नाही राखली तर मी काय करू शकतो? तुम्हीच सांगा. अजून किती सहन करायचं जज साहेब? मर्यादा असती सहन करायला. मी तर म्हणते जज साहेब, अजूनही वेळ आहे. पाठवून द्या त्या दोघांना जेलच्या अंधार कोठडीमध्ये. हो जज साहेब, मी तुम्हाला त्या दोघांना यापुढे वाचवायला नाही सांगणार मुळीच. जज साहेब, रितिकाने हे पेपर पाठवलेत. तुमच्या सह्या हव्या. हे काय करताय जज साहेब तुम्ही? तेच जे मी केलं पाहिजे. मला कायद्याचा प्रत्येक शब्द, प्रत्येक कलम मला ठाऊक आहे. मला शिकवण्याची गरज नाही. माझं ते घर विकलं नाही जाणार. मी ते घर विकू नाही देणार. मी वाचवणार माझं ते घर. सूर्याची प्रत्येक चूक, सूर्याने केलेला प्रत्येक जुलूम मी सहन केला. सूर्याने माझ्यासोबत विश्वासघात केला, मी त्याला माफ केलं. सूर्याने माझ्या मुलाला मारायचा प्रयत्न केला, मी त्याला माफ केलं. सूर्याने मला घरातून बाहेर काढलं, तरीही मी त्याला माफ केलं. पण आता त्याने माझं मंदिरच विकून टाकलं. यासाठी त्याला माफी नाही मिळणार.
यापुढे मी त्याला माफ नाही करणार. हे असंच औषध वेळेवर घेत राहिलीस ना तर बघ तू लवकर बरी होशील तू. आणि शरीरात ताकदही येईल. अच्छा ठीक आहे, मी निघतो आता. वेळ झालीये, मला बिल्डरला भेटायला जायचंय. का? अगं त्याने फक्त ऍडव्हान्स दिला होता, बाकीची रक्कम देण्यासाठी आज बोलावलंय. थांब, मी आले लगेच. आता कुठे निघालीस? 1 मिनिट. अरे स्नेहा, अरे हे काय? हे ठेव तुझ्याजवळ. पण ही गन तर खराब आहे. तरी पण ठेव ही सूर्या. अगं बाई, हिची काहीही गरज नाहीये. ऍक्च्युली आज फक्त पैसे देण्यासाठी बोलावलंय बस. हा ठीक आहे, पण सगळं रीतीभातीनुसार झालं पाहिजे ना. हो. ओफो, चल मला उशीर होतोय. हा भेटू नंतर. हॅलो, कशी आहेस बाळा? मी ठीक आहे. तुम्ही सांगा, तुम्ही कशा आहात? मी बरी आहे बाळा. ईश्वराच्या कृपेने समद छान चालले. जज साहेब जेव्हापासून गावी आलेत इथली हवाच बदलून गेली आहे. असं काय केले पप्पांनी? अगं काय विचारू नकोस. जज साहेब गावातल्या लोकांना शेतीभाती आणि गावातल्या समस्यांच्या बाबतीत प्रश्न विचारतात आणि गावातले लोक त्यांच्याकडून देशाचा संविधान आणि कायद्याच्या बाबतीत माहिती घेत असतात. अगं असा काय बदल झालाय की 80 वर्षाच्या लोकांमध्येही साक्षरतेची इच्छा तयार झालीये. अजून काय काय करतात पप्पा? दिवसाचा वेळ मुलांसाठी आणि तरुण मुलांसाठी राखून ठेवलाय. वेगवेगळ्या विषयांवरचं ज्ञान देत असतात. अरे कधी रक्तदान शिबिर भरवलं जातं तर कधी पोलिओचा कॅम्प लागतो. गावचे लोक त्यांना एखादा साधू संतच मानतात. हे सर्व ऐकून मला खूप छान वाटतंय. हो पोरी, जज साहेब गावची स्थिती जरूर बदलतील बघ. आंटीजी देव करू आणि असंच हो. त्या कामाचं काय झालं? मी तुम्हाला सांगितलं होतं ना. अगं पोरी, हेच सांगायला तर फोन केला होता. बाळा ते काम तर नाही झालं बघ. का पण? काय गोष्ट घडली? पप्पा काय म्हणाले या बाबतीत? हो बाळा, तुझे पप्पा खूप नाराज झाले पेपर बघून. जज साहेबांनी पेपर फाडून फेकून दिला. मी कसं समजावू पप्पांना का नाही समजून घेत ते? आंटीजी, माझं हे काम करण्यामागे 2 उद्देश आहेत. एक तर मी पप्पांच्या भल्यासाठी करते, त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी. शिवाय दुसरा, काकाच्या बेईमानीला आणि मनमानीला लगाम घालण्यासाठी. आम्ही त्यांना खूप समजावलं बाळा, पण आम्ही त्यांना समजवण्याची एक सीमा आहे. ते स्वतः आमच्यापेक्षा जास्त समजूतदार आहेत. त्यांचं म्हणणं आहे की त्यांना सूर्यासारखं नाही बनायचं. जे सूर्या करतोय ना त्याची शिक्षा त्याला परमेश्वरच देईल. आणि हो बाळा, ते तुझ्यावरही खूप नाराज झालेत. पण आंटी, पप्पांच्या या म्हणण्याशी बिलकुल सहमत नाहीये मी. काकासोबत माझी जी लढाई चालू आहे ती मी अशा तऱ्हेने अर्धवट नाही सोडू शकत. मग आता तू काय करणार आहेस बाळा? असं वाटतंय मला पप्पांना भेटण्यासाठी गावी यावं लागेल. हे तर आणखीनच बरं होईल. कधी येतेस मग? विचार करून सांगते. जसा प्रोग्राम बनेल तुम्हाला कळवेन मी स्वतः. आता ठेवते मी फोन. अच्छा बाळा, नमस्कार. नमस्कार.
दीदी द्या, मी तुम्हाला मदत करते. राहू देत ग. तशी तू माझी अर्धी कामं करतेसच. आणि अशी घरात कामं असतात तरी किती. अगं इतकी सुद्धा कामं नाही केली मी तर आजारी नाही पडणार का? पण दीदी तुम्ही काम करत आहात आणि मी नुसती बघत बसलीये. हे चांगलं दिसतं का? द्या इकडे, मला द्या. अंजना तू खूप हट्टी आहेस बघ. दीदी हट्टी म्हणून मला तुमची सेवा करायला मिळणार असेल तर ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. पुऱ्या गावात एक तुम्हीच तर आहात हो, ज्यांच्यासोबत मी माझा रिकामा वेळ घालवते. आणि सुख दुःखही. हाच तर आपले पण आहे दीदी. श्रीधर कुठे आहेत? आज सकाळीच निघालेत ते जज साहेबांच्या सोबत, अजून परत नाही आलेत. शिवाय मी ऐकले की जज साहेबांनी शहरातून डॉक्टर नाही बोलवलंय. पोलिओ कॅम्प सोबतच मेडिकल कॅम्प पण सुरू करतायत. गाववाल्यांचंही म्हणणं बरोबरच आहे. जज साहेब या गावात जागरूकता पसरवतायत. ही गोष्ट काय कमी आहे? हो अंजना, तू बरोबर बोलतेस. दीदी ते माणूस नाही, देवदूत आहेत. मी त्यांना चुकीचं समजत होते. शरम वाटते मला माझ्या विचारांची. तो माणूस जो आपली स्वतःची दुःख विसरून दुसऱ्याच्या काळजीत मग्न होऊन जातो, देवदूत त्यालाच तर म्हणतात. आणि जज साहेब त्यांच्यापैकीच एक आहे. तुम्ही अगदी बरोबर बोलताय.